नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजचा व्हिडिओ हा काल नुकताच ऑल इंडिया कोटा राऊंड 1चा प्रोव्हिजनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्याच्या संदर्भात असणार आहे. ऑल इंडिया कोटामध्ये ना भूतो ना भविष्यती असे डीम्ड मध्ये कट ऑफ आपल्याला पाहायला आता सध्या मिळत आहे. जे कॉलेज मागच्या वर्षी 13 लाखाला मिळत होते ते सगळे कॉलेज आता 7-7.5 लाखाच्या दरम्यान संपून गेलेले आहे. त्या संदर्भात पुढे कट ऑफ वगैरे मी सगळं दाखवणारच आहे आणि याचं काय कारण असेल ते पण मी पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटसाठी एकदा एक विश्लेषण करून घेऊ. ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटसाठी मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला 19,603ला 660 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं होतं. यावर्षी ते 21,190ला गेलं आहे आणि 534 मार्क्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर ऑल इंडिया कोटाचे जर तुम्ही ओव्हरऑल कट ऑफ बघितले तर हे कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा डाऊन साईड आहे. म्हणजे कट ऑफ हा कमी झालेला आहे. रँक वाईज आपण बोलतोय, मार्क्स वाईज तर मागच्या वर्षी नाही, यावर्षी होतं, काही कंपॅरिझन नव्हतं. तर 19,000च्या जागी यावेळेस 2,000 एक्स्ट्रा विद्यार्थी यावर्षी आपल्याला लागताना दिसत आहे. आणि हा कट ऑफ राऊंड वाईज अजून 2-5 मार्क 10 मार्कापर्यंत 6-7 मार्कापर्यंत कमी होईल. मग हे कुठल्या कॉलेजचा कट ऑफ आहे तर हा कुठल्या एका कॉलेजचा कट ऑफ नसतो. सगळ्यात शेवटी लागणाऱ्या विद्यार्थ्याचा कट ऑफ असतो. त्यात काही चेन्नईचे कॉलेज असतात, काही अंदमान निकोबारचं एखादं कॉलेज असते. वेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळे कट ऑफ आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी या कट ऑफचा अंदाज घेऊन राऊंड 2ला अप्लाय करायचं की नाही करायचं गव्हर्नमेंटला ते ठरवायचं आहे. आजच्या व्हिडिओचा दुसरा पार्ट म्हणजे एम्सचा कट ऑफ कुठपर्यंत आला. भरपूर विद्यार्थ्यांना असते सर मला एम्स कुठे कुठे भेटते, काय काय भेटते, थोडासा अंदाज द्या. तर एम्सचं इथे राऊंड 1चा मी कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलाय. ऑल इंडिया रँक आणि मार्क्स असा मी सगळा कट ऑफ इथे दिलेला आहे. तर जनरली शेवटचा कॉलेज एम्स मध्ये असते. एम्स मदुराई, त्या कॉलेजचा कट ऑफ 580 म्हणजे 3597 ओपन, ओबीसी 574, ईडब्ल्यूएस 566, एससी 518 आणि एसटी 497. तर हा अजून याच्यामध्ये राऊंड 2 राऊंड 3 मध्ये आपल्याला बऱ्याच कट ऑफ खाली जाताना दिसेल. साधारणतः 7,000 पर्यंत तरी ओपन, ओबीसीला, ईडब्ल्यूएसला एम्स 6,500 ते 7,000 पर्यंत मिळाला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना 6,500 रँक आहे, 7,000 रँक आहे, अशा विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंड पर्यंत, चौथ्या राऊंड पर्यंत एम्सला प्रयत्न करायचा आहे. एम्सचा ओव्हरऑल कट ऑफ आणि सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ सोबत जिपमरचे कट ऑफ मी हे पीडीएफ लवकरच ग्रुपमध्ये टाकणार आहे. याच्यानंतर आहे डीम्ड राऊंड 1. आतापर्यंतची सगळ्यात अनइथिकल काउन्सिलिंग एमसीसीची ती मला यावर्षी पाहायला मिळाली. एमसीसीने 5-6 वेळा शेड्यूल एक्सटेंड केलं. त्यात यूपीची मेरिट लिस्ट आली, त्याच्यानंतर एमसीसीने परत एकदा शेड्यूल एक्सटेंड केलं. त्यावेळून काय झालं की विद्यार्थ्यांनी पालकांना यूपीचा रँक कळाला आणि यूपीचा रँक कळाल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांनी इथे एंट्री घेतली डीम्डमध्ये. त्याच्यामुळे डीम्डमध्ये ना भूतो ना भविष्यात एवढं कट ऑफ आपल्याला बघायला मिळाला. पहिलं कारण हे की एक्सटेन्शन खूप मिळाले 5-6 म्हणून. दुसरं कारण आहे की एनआरआयचा जो कोटा राऊंड 1ला वार्ड ऑफ एनआरआय आणि एनआरआय एमसीसी कडून नोटीस आलं होतं. त्यावर एमसीसीने परत युटर्न घेतला होता एक 6 तारखेच्या नोटीसमध्ये की फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह चालतील, सेकंड डिग्री रिलेटिव्ह सुद्धा चालतील. तर अशा कारणामुळे या कॉलेजेस जे गीतम वगैरे सारखे कॉलेज जे 8 लाख रँकला भेटत होते यावर्षी 4 लाख रँकला गेले. हे कुणीही प्रिडिक्शन केलं नव्हतं. एनआरआयचा एक मोठा मेजर बदल आणि दुसरा बदल म्हणजे एक्सटेन्शन मिळालेले. त्याच्यामुळे डीमचा ओव्हरऑल कट ऑफ हा 7-7.5 लाखाच्या पुढे कोणाला मिळालेला नाहीये. मग राऊंड 2 मध्ये डीमचा काय सिनारिओ राहील सर. महाराष्ट्रातले जे डीम्ड आहे दत्ता मेघे, वर्धा, नागपूर, जे की मागच्या वर्षी यावर्षी हे 2-13, 2-17, 2-21ला पाहायला मिळाले. याचा सेकंड राऊंडला काय राहील सर, तर सेकंड राऊंडला कदाचित कट ऑफ हा कमी जाईल. मग नक्की कमी जाईल का, तर सीट मॅट्रिक्स येईपर्यंत, म्हणजे पहिल्या राऊंडला किती विद्यार्थ्यांनी रिपोर्ट केला आणि किती जणांनी सीट सोडली, तर सीट मॅट्रिक्स येईपर्यंत पूर्ण अंदाज हा याचा येत नसतो. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण वापस चांगलं प्रिडिक्शन देऊ. पण आजचा अंदाज हाच ओव्हरऑल की ओव्हरव्ह्यू हाच आहे की कट ऑफ हा 2-5-10 मार्कांनी कमी होईल. वाढण्याची शक्यता मला आता तरी फार कमी वाटते. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांच्यासाठी काही सूचना आहेत का, तर आहे. हा जो रिझल्ट आलाय तो प्रोव्हिजनल आहे. फायनल रिझल्टमध्ये काही बदल होऊ शकतात का, फारसे मेजर काही बदल होत नसतात, किरकोळ काही बदल होतील ते आपण तसे ग्रुपमध्ये कळवू बदल झाल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरं आहे की कॉलेजला कधी जायचं आहे, तर फायनल रिझल्ट येईपर्यंत विद्यार्थ्यांनी पालकांनी कॉलेजमध्ये पोहोचायचं नाही आहे. अलॉटमेंट लेटर येत असते आपल्या लॉगिन मध्ये. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर मिळालेल्या कॉलेजचा कोऑर्डिनेटरचा नंबर असतो. त्या कोऑर्डिनेटरशी कॉन्टॅक्ट साधून डीडी किती रुपयाचा न्यायचा, डॉक्युमेंट काही ऍडिशनल वेगळं न्यायचं का, ते चर्चा करूनच पुढे जायचं असते. तर विद्यार्थी आणि पालकांनी एकदम घाई करायची नाही आहे. रिपोर्टिंगची शेवटची तारीख 18 आहे, ती नक्की वाढेल. डीडी संदर्भात कोऑर्डिनेटरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. फायनल रिझल्ट आल्यानंतर लगेच ग्रुपमध्ये कळवू, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून विद्यार्थी आणि पालकांना पाठवू.
सध्या तरी एवढंच इन्स्ट्रक्शन्स आहे. फायनल रिझल्ट आल्यानंतर कुठल्या विद्यार्थ्याला 1 to 1 जे कॉलेज लागलं असेल तिथे नेताना काही ऍफिडेव्हिट द्यायचा आहे का, काही डॉक्युमेंट डीडी वगैरे द्यायचे आहेत काय, तसं चाणक्य करिअर पॉईंट कडून गाईड करण्यात येईल. तर सध्याचं तर राऊंड 1चं ओव्हरऑल हेच आहे की विद्यार्थ्यांनी पालकांनी डीएमच्या राऊंड 1ला जिथे जिथे सीट मिळाली त्यांनी सीट घेऊन घ्यायची आहे आणि राऊंड 2ला थांबायचं आहे. राऊंड 1 नंतर बरेचदा कट ऑफ वाढतो. तर या वर्षीचं हे अंदाज, या वर्षीचे नेमके प्रोसेस लांबणीवर असल्याच्याने अंदाज येत नाहीये. तर सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी डीम्ड साठी राऊंड 1 साठी रिपोर्टिंग करून ठेवायचं आहे. ज्यांचा एम्सला लागलाय आणि चांगल्या एम्स साठी प्रयत्न करताय त्यांनी फ्री एक्झिट घेतला तरी चालेल, पण सल्ला घेऊनच फ्री एक्झिट घ्या. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.